ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आहे। मुळा मुठा नदीपात्रात उतरून हे आंदोलन आहे। गावातील विविध मागण्यांकरता हे आता लक्षवेधी आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातून ही बातमी समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन आहे। मुळा मुठा नदीपात्रात उतरून हे आंदोलन आहे। तर गावातील विविध मागण्यांसाठी हे लक्षवेधी आंदोलन आता सुरू आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात लोकशाहीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे आंदोलन सुरू आहे। मुळा मुठा नदीत पात्रात खरं तर हे आंदोलक उतरलेले आहेत। काय मागण्या आहेत नेमक्या या आंदोलकांच्या? पात्रातच आहे आणि माझ्या जर पाठीमागे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे गजेंद्र मोरे हे सध्या आंदोलन करत आहेत आणि आपण बघू शकतो की ते थेट नदीपात्रामध्ये बसलेले आहेत आणि बसून या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। त्यांच्या मागण्या आपण या ठिकाणी बघू शकतो की या सगळ्या मागण्यासाठी ज्या गावातील मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासाठी हे आंदोलन सध्या सुरू आहे। आणि आपण बघू शकतो की गजेंद्र मोरे आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मुळा मुठा पात्रामध्ये बसून आंदोलन करत आहेत। अत्यंत आक्रमक आंदोलन हे आपल्याला दिसत आहे। मांजरी गाव जे आहे ते पुणे महापालिकेमध्ये आलेलं आहे आणि या मांजरी गावातील वेगवेगळ्या मागण्यासाठी हे सगळं आंदोलन जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गजेंद्र मोरे जे आहेत करत आहेत। त्यांच्यासमोर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते उतरलेले आहेत आणि यांच्या थेट आपण गजेंद्र मोरे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। मग गजेंद्रजी, काय मागण्या घेऊन तुम्ही नदीपात्रात उतरलात? आता आपल्या मांजरी बुद्रुक गावामध्ये प्रभाग क्रमांक 15 पुणे मनपाच्या अंगणवाडी जवळजवळ 17 अंगणवाड्या आहेत। त्या 17 अंगणवाड्याचे लाईट मीटर कट करून नेलेले आहेत संबंधित पुणे मनपाच्या MSCB ने आणि त्याला जबाबदार पुणे मनपाचे अधिकारी आहेत आणि महिला बाल कल्याण विकास मंत्री आहेत। तर आपण असा विषय की अजितदादांचा 1.5 महिन्यापूर्वी दौरा झाला, आयुक्तांचा देखील दौरा झाला गेल्या आठवड्यात, परंतु कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही। आता या अधिकाऱ्यांचं उजेडात आणि विद्यार्थी अक्षरशः अंधारात बसण्याची वेळ ह्या प्रशासनाने आणि सरकारने आणली आहे। नदीपात्रात उतरलात, लक्षवेधी आंदोलन करताय, थेट नदीपात्रात उतरायचं कारण काय? सरकारचं लक्ष जावं म्हणून। आता नाहीला दोस्त आम्हाला नदीपात्रात नाही, आता उडी मारायची वेळ देखील आलेली आहे। आता या सरकारने आमची वेळ आणलेली आहे। आमच्याकडे कुठलाही पर्याय उरलेला नाहीये। पत्र व्यवहार करतोय, अधिकाऱ्यांचे काय पत्राला उत्तर नाहीत, नुसते केराचे टोपले आहेत। आता आम्ही करायचं काय? पर्याय आंदोलक आहेत, काय काय मागणी आहे तुमची? अण्णा काय सांगा? सरकार कुठल्याही कामाला तेवढं तत्परता घेत नाही किंवा मनावर घेऊन कुठलंही काम करत नाही। आम्ही एवढा पत्रव्यवहार केला, त्यातलं कुठलंही त्यांचं उत्तर मिळालेलं नाही आतापर्यंत। बाकी आमचे बाबाच बोलतील, गजेंद्र बाबा। आपण पाहिलं कृपा की या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत घोषणाबाजी करत आहेत आणि ती मागणी जी आहे मनपाचं लक्ष वेधण्यासाठी सगळं आंदोलन आहे। पुण्याचं मुळा मुठा नदीपात्र आहे, या नदीपात्राच्या शेजारी आता सध्या पोलीस सुद्धा आपल्याला दिसत आहेत। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।